यामिनीज फूड अँड लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही नाश्त्याला म्हटलं काय बनवावं, मग आम्ही ठरवलं भेळ बनवूया. मग मी भेळचं साहित्य सांगते. कांदा, टॅमॅटो, लिंबू, चटणी, खजूर आणि चिंच भिजत घातले आणि त्यांना मिक्सरमध्ये वाटून घेतले. आणि मग त्याचा हा कोळ आहे. हे बारीक शेव, हिरवी चटणी तुमच्याकडे जी असेल ती वापरली तरी चालेल, पण आम्ही थोडी पातळ केली आहे कुरमुरे भिजायला. म्हणजे त्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडंसं लसूण, थोडंसं आलं, मीठ आणि कोथिंबीर आहे. थोडीशी पुदिन्याची पानं घालू शकता. हा चाट मसाला आहे. हा उकडलेला बटाटा आहे, तो स्मॅश केला आहे. आणि हे लाल तिखट आहे चवीपुरतं. आता ह्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुरमुरे. तर आज माझी मुलगी भेळ बनवून दाखवते, आपण पाहूया. सगळे कुरमुरे परातीत ओतले, टोमॅटो घातले त्यामध्ये, एक कांदा, एक टोमॅटो, बस बस जास्त नको घालू. एक मोठा बटाटा घेतला शिजवलेला, चिंच आणि खजुराची चटणी, बस 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 बस, हिरवी मिरची, ओली चटणी, पातळ करायची थोडी म्हणजे कुरमुरा भिजला जातो. थोडासा चाट मसाला टाकायचा, 2 चिमूट, लिंबू पिळला आहे, लिंबू एवढाच पिळा, जास्त नको टाकू, 1 काप, एक छोटी चकती लिंबाची. आता सगळं साहित्य टाकलेलं आता मिक्स करते. हाताने मिक्स केलं तर जास्त बरं, म्हणजे बटाटा चांगला दाबला जातो आणि ते चांगलं मिक्स होतं. आता ह्याच्यात केलं मग टाक. पातेल्यामध्ये टाकल्यावर जशी भेळपुरीवाला भैया करतो ना, तसं ते मिक्स करता येतं आपल्याला. चटण्या कमी पडल्या तसं वाटतं, तर वरून आपण थोड्या चटण्या टाकू. आम्ही 3 व्यक्ती आहोत आणि त्यामुळे आता एवढी आम्हाला पुरेशी होईल असं वाटतं आहे. 1/2 किलो कुरमुरे आणि त्याच्या प्रमाणात हे साहित्य घेतलेलं आहे. तुम्ही हाताने कुस्करून मिक्स करू शकता, त्याच्याशिवाय ती चांगली मिक्स होणार नाही. थोडी वरून चटणी टाकूया. कर मिक्स. वरून बारीक शेव मिक्स कर. भेळ छान मिक्स झालेली आहे. आता बाबा खातात आहेत. चव सांगा त्याची कशी झाली आहे. भेळपुरी छान दिसते. छान झाली आहे. वा, थँक्यू. अशा रीतीने आम्ही आमची भेळ बनवलेली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे 2 चॅनल आहेत, यामिनी सिम्पल फूड गाईड आणि यामिनी फूड अँड लाईफ. म्हणजे एक चॅनल हॅक झालेलं म्हणून दुसरं झालं आहे, तर त्याचे सबस्क्राईबर कमी आहेत. तर तुम्ही प्लीज वाढवा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.